मेहता का उल्टा चष्मा. अरे रिक्षाचा ब्रेक फेल झालाय, बाजूला व्हा. काय ते? अरे त्या बाजूला जा, त्या बाजूला जा. अरे इकडे येतो आहे, चला. अरे चल ह्या बाजूला, त्या बाजूला जा. अरे अरे काय चाललंय? काय चाललंय? अरे तिथे फिरव. इकडे कुठे येतोय? तिकडे फिरव. अरे थांबा, जेठिया पडला. ए जेठिया. जेठा भाऊ. जेठाला तू ठीक आहेस ना? मेहता साहेब. जेठाला. काय झालं? अरे मेहता साहेब तुम्ही ठीक हो. आहात? सॉरी सॉरी मेहता साहेब सॉरी. तू ठीक आहेस ना? थँक्यू मेहता साहेब. हो 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 हो. ठीक आहे. थँक्यू मेहता साहेब, तुम्ही वाचवलंत मला. वा वा वा. अरे रिक्षावाल्या, तुझ्याकडे काय अक्कल पिक्कल आहे का नाही? ब्रेक नसलेली रिक्षा चालवतो. सॉरी सॉरी, ते रस्त्यात ब्रेक फेल झाला होता. अरे इथे कोणाला काही झालं बिल असतं तर? जा आता, उभं काय तिथे जा आता, जा लवकर. आता पुन्हा पुन्हा गोकुळधामवाले नाही येणार रिक्षा थांबवण्यासाठी. सॉरी सॉरी. काय माणूस आहे? जरा बाजूला व्हा. हा. मागे वा मागे वा. निघ आता निघ. नशीब कोणाला काही लागलं पिकलं नाही. बघितलं बापूजी, मी बोललो होतो ना, मेहता साहेबांच्या हातामध्ये जस आहे. सोसायटीत पाय ठेवताच आपली जादू दाखवली. थँक्यू थँक्यू मेहता साहेब. काय डोकं लावलंय तुम्ही. हातगाडीने रिक्षा थांबवली. ही हातगाडी इकडेच पडलेली होती, पण आपल्यातला कोणाला सुचलं नाही. पण मेहता साहेब, तुम्ही येताच आपल्या अकलेचं काय प्रदर्शन केलंय. खरी गोष्ट आहे. कसं कसं सुचतं कसं हे सगळं तुम्हाला. जेठालाल, असं कौतुक करून उगीच मला चण्याच्या झाडावर नको चढूस बाबा. लाजवतोस मला तू तर. अरे मित्राला अडचणीत पाहू शकतो का मी? हे सगळं मैत्रीमुळे सुचत असतं. तुला अडचणीत पाहिलं त्यामुळे सुचलं. मेहता अंकल आणि पप्पा यांच्या दोस्तीचा. असो, आमची मैत्री तुम्हाला माहीतच आहे, पण गोकुळधामच्या एकतेसाठी, गोकुळधामच्या एकतेचा. जेठालाल, सगळ्यात आधी मला हे सांग, हे सगळं झालं कसं? हा सगळा काय प्रकार आहे? गम लावला होता. क्रिकेट खेळत होतो, कॅच पकडायला गेले, पाय चिकटले. कळलं मला. ते जाऊ द्या, हे सगळं जाणून घेण्याची गरज नाही आता. आता यावर उपाय काय तो शोधला पाहिजे. बघितलं बापूजी, बघितलं? काही वादावादी नाही, काही पंचायत नाही. सरळ समस्येचं समाधान शोधायला सुरू केलं मेहता साहेबांनी. वा वा मेहता साहेब, वा, जबरदस्त आहात तुम्ही. तसंही या समस्येचं थोडस समाधान मिळालं आहे. काय की टप्पूने खूप जबरदस्त आयडिया दिली आहे. अच्छा, अरे वा टप्पू. आणि माझ्या सोनूने त्या उपायाला मस्त आकार सुद्धा दिलाय. अरे वा. हो, पण
आयडिया आहे तरी काय जिला आकार दिला गेलाय? तो हा आकार सांगेल ना. सांग बाबा सांग. नाही नाही जेठालाल, तूच सांग. नक्की. हा सांग. काय मेहता साहेब, बापूजी या दरवाजाला चिकटून उभे राहून कंटाळले होते, तर त्यांना कधीपासून घरी जायचं होतं. आता दरवाजा सकट तर त्यांना घरी घेऊन जाऊ शकत नाही ना. साहजिक आहे. तर टप्पूने इतकी जबरदस्त आयडिया दिली की बापूजी जिकडे उभे आहेत त्याच्या आजूबाजूचा चौकोनी तुकडा जर आम्ही कापला तर बापूजींना आरामात घरी घेऊन जाऊ शकतो. फक्त असं केलं असतं काकाजींना तर उड्या मारत मारत घरी जावे लागले असते मेहता साहेब. हे पण बरोबर आहे. तर माझ्या सोनूने हा उपाय सांगितला की त्या चौकोनाला मधून कट करून त्याला लाकडाची चप्पल बनवले तर म्हणजे काका असे आरामात घरी चालत जाऊ शकतात ना. हो बिलकुल, जशा खडाव असतात तशा खडावासारखं होऊन जाईल. अरे बाबा कधीपासून उभा आहे मी. अरे लवकर जे करायचं ते करा ना. ए बाबू चिपके, तू कटर आणलास का नाही? अरे पळून जात नाहीये. अरे रिक्षात कटर राहिलाय माझा. अरे अरे, भेंडी मास्तर ही काय चीज आहे ही? आजोबा तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. अरे टप्पू मी थकलो रे आता. लवकरात लवकर ह्यातून सुटका करा. सापडला 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 सापडला. जवळच होती रिक्षा. चल चल आता कटर मिळाला ना. चल आता फटाफट काम चालू कर. पण भाऊ, तुला माहिती आहे ना कुठून काय कापायचंय? प्लीज. अरे माझं नाव आहे बाबू चिपके. काम करेन एकदम हटके. हटके हटके म्हणत इतकं हटके काम केलंय ना की सगळ्यांचं डोकंच हटलंय. खरं बोललात. मला तर वाटतं देऊया 2 फटके. चल चल चल. अच्छा थांब जरा 1 मिनिट. ऐक ना माधवी बेटा, अंजली बेटा, तुम्ही सगळे लेडीज आता घरी जा. घरातली कामं बाकी असतील ना. कधीपासून इथे पळापळ करताय? नाही नाही काकाजी, पण तुम्हाला इथे असं ताटकळत ठेवून आम्ही कसं काय? नाही नाही, मी ठीक आहे. मला काही अडचण बिडचण नाहीये. हा याने आता दरवाजा कट केला की मी चालायला फिरायला पण लागेल. काही काम बी असलं तर बोलवेन मी तुम्हाला. जा तुम्ही. नक्की काकाजी. बरोबर आहे, बापूजी बरोबर बोलताय. तुम्ही घरी जा, घरी जा. ओके. अरे सोनू बेटा, तुम्ही पण घरी जा. का अभ्यास वगैरे करायचा नाही काय? हा? नाही ते अभ्यास करते वेळच्या वेळी. होय पापा, सोनूला इथेच थांबू द्या ना. आणि आता तर आमचा एक्झाम्स पण नाहीये. नाही नाही तरी ऍडव्हान्स मध्ये करशील तर चांगलंच आहे. जा जा सोनू तू जा. जा 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 जा. पप्पा सांगतायत ना, जा लवकर. जा जा. चला चला लवकर, बापूजीला घेऊन चला लवकर. चला हा, चला अंजलीला पकड. हा, चला, चला, चला. अरे थांबा थांबा थांबा. कुठे घेऊन जात आहे मला? तुम्हाला जायचंय ना? मी कधी म्हणालो? तर तुम्ही सगळ्या बायकांना घरी का पाठवून दिलं? अरे अरे मला कुठेही जायचं नाही बाबा. अरे लेडीज ना घरी किती कामं असतात, त्यासाठी मी त्यांना घरी पाठवलं. ओ बाबू चिपके, तुम्ही उभे उभे गप्पा काय ऐकताय? लवकरात लवकर काम सुरू करा ना भाऊ. ए सांभाळू दे. सांभाळून. ए हो, सांभाळू ना भाऊ, सांभाळू. अरे तिकडे लक्ष दे भाऊ, इकडे बघू नको. तिकडे लक्ष दे. सांभाळू ना बाबू. काका धोतर वर घ्या. ए सांभाळ रे बाबा. अरे काय नाही होणार काका. विश्वास ठेवा माझ्यावर. एक काम करतो, ह्याला अजून थोडं छोटं करतो, म्हणजे काकांना चालायला अडचण नाही होणार. झालं, बघितलं?
ना बघ. मस्त. हा काका अरे वा अरे वा काका अरे बापू, बघितलंस काय मी चालतोय होय, आजोबा. ए जेठिया चालतोय वा. बाबा अब्दुल भाऊ काकाला फ्री मध्ये चप्पल मिळाली. वा 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 काकाजी वा, तुम्ही तर एकदम मस्त जिंदा दिला आहात. इतक्या त्रासातही उभे होतात तुम्ही. अरे बाबा उभं राहणं तर माझा नाईलाज होता ना. उभा नाही राहणार तर काय करणार. नाही नाही, माझ्या मते लढत राहिला तसे मस्त नाही झालात असं. येस. यस, शेवटी आजोबा कोणाचं? बापूजी कोणाचे? बापूजी हो हो, हाईट वाढली हं बापूजी तुमची. हे बाबा हे हाईट सोड, हे पण काढायला पाहिजे लक्षात ठेव. हो. 1-2 महिन्यामध्ये निघेल हे. 1-2 महिने? नाही नाही, 1-2 महिने नाही लागणार. मग हा का बोलतोय 1-2 महिने? मी तर असा अंदाज लावूनच बोललो ना. अरे अंदाजच लावायचा होता तर 1-2 दिवसांचा लावायचा. डायरेक्ट 1-2 महिन्यांचा अंदाज कशाला लावायचा? अरे भाऊ, तुला जर याबद्दल काही कळत नाहीये, काही माहिती नाहीये, तर कुठल्या धर्तीवर अंदाज लावतो तू? एकतर जास्त गम पाडतो वरून आणि अंदाज लावतो, तो पण 1-2 महिन्यांचा. जा भाऊ जा, तू घरी जा, तू घरी जा. सॉरी. चला हरकत नाही, माफ करूया. सॉरी बोललाय तो. एक छान झालं, लाकूड तुटून वेगळे झालेत. आता तुम्ही आरामात चालू शकता. एक काम करा, माझ्या घरी चला आणि नंतर आपण विचार करूया काय करायचं पुढे. नाही मेथूस, मी माझ्याच घरी जाणार. केलं ना मला परक काकाजी. माझं घर पण तुमचंच घर आहे ना. हे बघ तसं काही नाहीये बेटा, म्हणजे मला माझ्या घरी जाऊ दे ना. हो हो, मेहता साहेब, बापूजींना जाऊ दे. बापूजी जा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करा. तोपर्यंत आम्ही विचार करतो की हे कसं काय काढलं जाऊ शकतं. हो हो ठीक आहे काका. पण हे बघ, लवकर विचार कर. हं? तुला एक गोष्ट सांगून ठेवतो, जोवर हे निघत नाही ना तोवर मी काही खाणार नाही. हं? आजोबा बापूजी आजोबा येतो. आजोबा अच्छा गोळ्या, पिंकू, गोगी, तुम्ही पण आता घरी जा. काही काम असेल तर बोलवून घेतो. हं? जा जा जा. खूप वेळ झाला. जा. अच्छा बाबू आणि अब्दुल, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन नवीन दरवाजा घेऊन या रेडीमेड. आता नवीन दरवाजा बनवायला वेळ नाहीये. एकतर सोसायटीचं ऑफिस सकाळपासून चालू आहे, आता संध्याकाळ झाली आहे. थोड्या वेळानं रात्र होईल. असं ऑफिस उघडे सोडू शकत नाही. आत गरजेची कागदपत्र आहे. मी पैसे देतो तुम्हाला. या या या. मेहता साहेब, आता काय करायचं? बापूजींच्या पायाबंद लाकूड कसं काढायचं? हा सांगा ना. एक काम करूया, माझ्या घरी जाऊया, सगळे मिळून विचार करूया. काही ना काही उपाय नक्कीच निघेल. हो. आली काय? एखादी आयडिया आली? बापूजीच्या पायांचं काय करायचं? ओहो नाही. डॉक्टर हाती, तुमचं तर डॉक्टर म्हणून इतक्या वर्षांचा अनुभव आहे. कोणता तरी असा पदार्थ असेल ना, कोणतं तरी असं सोल्युशन असेल ज्याने गम निघून जाईल. एकमेव सोल्युशन आहे मेहता साहेब, म्हणजे ऑपरेशन. पण तुम्ही येण्या अगोदर काकाजींना खूप समजावलं की ऑपरेशन करून घ्या म्हणून, पण ते ऑपरेशन साठी तयारच नाहीयेत. एकदम लहान बाळासारखं करतात मेहता साहेब. बघितलं ना कसं बोलून गेले. जोपर्यंत हे लाकूड काढणार नाही तोपर्यंत मी जेवण नाही जेवणार. जेठालाल, टेन्शन नको घेऊ जेठालाल. असं होतं भावा. बघ, लहानपण आणि म्हातारपण अगदी एकसारखं असतं. एकसारखी भीती, एकसारखा हट्ट, एकसारखा व्यवहार. आता ते अगदी लहान मुलासारखे झाले आहेत. जेठालाल, माझ्या पत्रकारी डोक्यात एक आयडिया आली आहे. पण तू रागवून मला घरी जायला सांगणार नसेल तरच सांगतो बाबा मी. आता ते सगळं तुझी आयडिया कशी आहे त्याच्यावरच निर्भर आहे भाऊ. मग जाऊ दे भाऊ, मी नाही सांगत. ओ यारो, मी एक काम करतो, याची आयडिया आधी मी ऐकून घेतो. जर का आयडिया चांगली वाटली तरच सगळ्यांना सांगेन मी, नाहीतर डिलीट. चल पोपू, आयडिया सांग. सोडी, जरा 1 मिनिट ये ना इकडे. 1 मिनिट यार. 1 मिनिट. यारो, पोपूची आयडिया खरंच खूप चांगली आहे.
मला वाटतंय की तुम्ही सुद्धा नक्की ऐकली पाहिजे. बोला. बोल बोल पोपू बोल. नाही नाही तूच सांग ना तूच. पोपू तुझी आयडिया खरंच खूप चांगली आहे. दस दस दस. बस बस हा हा बोल. हे बघा, आपण काकाजींना झोपेची गोळी देऊन झोपवूया आणि मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. आणि मग हाती भाऊ, तुम्ही तुमच्या सर्जन दोस्तला सांगून त्यांना अॅनेस्थेशिया द्या आणि मग ऑपरेशन करा. आणि जोवर काकाजी शुद्धीवर येतील तोपर्यंत प्रॉब्लेम दूर झाले असतील. पायातून लाकूड निघाला असेल आणि ते बघून काकाजी पण खुश होतील. उठ 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 उठ. आयडिया चांगली आहे. परंतु एक छोटीशी समस्या आहे. काय? बापूजींना झोपेची गोळी द्यायची कशी? जेठा भाऊ, माझ्या मते ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे काकाजींना झोपेची गोळी ही द्यावीच लागेल. ओ यारो, एक काम करूया, जेठाप्राच्या घरी जाऊया. तिकडे जाऊन काही ना काहीतरी रस्ता सापडेल की काकाजींना झोपेची गोळी कशी काय द्यायची. हो, सोडीची गोष्ट एकदम बरोबर आहे. सिच्युएशन कशीही असेल, सिच्युएशन प्रमाणे आपण काहीतरी कारण शोधून घेऊया. पण मी काय म्हणतो मेहता साहेब, जे काही कारण काढाल ना ते जरा विचार करून काढा. कारण जर बापूजींना जरा जरी संशय आला ना तर माझं काही खरं नाही. ओय जेठाप्रा, तुझी बिलकुल भी फिकर ना करो. जर का मार पडला तर आम्ही सगळे मिळून थोडा थोडा वाटून घेऊ. बरोबर आहे. वाटून मार आहे तो, नानखटाईनी जी वाटून घ्यावी. अरे पण भिडे, प्रयत्न करण्यात काय प्रॉब्लेम आहे? प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्न करूया. चला सगळे. देवाचं नाव घेऊन. बापूजी, बापूजी दरवाजा आतनं बंद केलायत का? हा मग उघडा ना. का कारण बंद आहे. नाही उघडणार, का? कारण तू एक नंबरचा खोटारडा आहे. तू माझ्याशी खोटं बोललायस, झूठिया. फक्त एक गोळी, एका गोळीच्या मुळे आज मी जेठियावरनं झुटिया झालो. काय झालं जेठा अंकल? मी काय केलं? तू काय केलं ते तुला माहिती बेटा, मला कसं माहिती? नाही, आता तुम्ही बोललात ना गोलीच्या मुळे. अरे बेटा, ती गोळी म्हणजे तू नाही. मग आणि कोण? माझ्याशिवाय दुसरा गोली कोण आहे? तुझ्या पप्पांना विचार. पप्पा? गोळी बाळा, आम्ही तुझ्याबद्दल बोलत नव्हतो. आम्ही टॅबलेट वाल्या गोळीबद्दल बोलत होतो. हो पुत्तर. पण गोळ्या तू इथे काय करतोय? मी बोललो होतो ना, गरज लागली तर बोलून घेईन तुला. ओ भिडे काका, मम्मीने सर्वांसाठी समोसे पाठवलेत बघा. मम्मी बोलली सगळ्यांना भूक लागली असणार तर समोसे घेऊन जा, म्हणून मी घेऊन आलो. अरे वा, आय लव्ह युअर मम्मी. मी टू. लवकर पटापट आपण समोसे खाऊया. कदाचित समोसे खाल्ल्यामुळे काहीतरी आयडिया सुचेल. दे दे बाळा, सगळ्यांना समोसे देतो. अरे इथे माझे पाय अजून चिकटलेले आहेत आणि तुम्हा लोकांना समोसा पार्टी करायची आहे. नाही 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 बापूजी, कोणी समोसे नाही खाणार. कोणी समोसे नाही खाणार. कोणी समोसे नाही खाणार. हा, जा बेटा, हे समोसे घेऊन जा. कोणी कोणी नाही खाणार. गेला बापूजी, गोली गेला समोसे घेऊन. जेठाजी, जेठाजी, अरे तुम्ही सगळे असे का उभे आहात इथे? आणि काकाजी? नाही आहे. म्हणजे काकाजी आतमध्येच आहेत. त्यांच्या पायातून अजून लाकूड निघाला नाहीये ना, त्याचं सोल्युशन भेटलं नाहीये, म्हणून मी तसं केलं, बाकी काही नाही. काय काय केलं तू? अरे सोल्युशन मिळालं आहे. त्याचं काय ना, सकाळपासून अय्यरचा फोन नॉट रिचेबल येत होता. तर मी त्याला एक मेसेज पाठवून ठेवलेला की इथे काकाजींचा पाय चिकटलेला आहे आणि आम्हाला सोल्युशन मिळत नाहीये. अच्छा. तर आता मला अय्यरचा फोन आला आणि त्याने मला हे सांगितलं की त्याच्या लॅब मध्ये एक असं सोल्युशन आहे जो चांगल्यातल्या चांगल्या गमला सुद्धा वितळवू शकतो. तुम्ही ऐकताय ना बापूजी? बोला बोला, अजून बोला ना. तर बस अय्यर आताच्या आता ते सोल्युशन घेऊन इथे येत आहेत. अरे वा, खूप
बरं झालं. बापूजी बापूजी तुम्ही ऐकत बापूजी अय्यर भाऊ सोल्युशन घेऊन येत आहे. तुमच्या पायातला लाकूड निघून जाईल. पप्पा मी ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगून हो, येतो. जा, जा, सांग, जा, जा. अरे मी तर म्हणतो आपण सगळ्यात खाली जाऊया. अय्यर भाई पण खाली येणार आहे. चला, चला, चला. हा, बापूजी हळू हळू हा, बापूजी चला. अय्यर थँक गॉड तू इथे आलास. वा, वा. अय्यर भाऊ आले. वा वा वा. अय्यर भाई तुम्ही खरंच ते भांगेनानं भेरू बनून आलेला आहात बघा. पेरू मी पेरू अरे अय्यर बेटा पेरू नाही भेरू 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 म्हणजे एकदम चांगला मित्र. अय्यर भाई एक मिनिट तुम्ही इथेच उभे राहा. मी एका मिनिटात आलो. जेठालाल तू कुठे जातोयस? एक मिनिट तुमच्यासाठी सरप्राईज आहे. जेठालाल सरप्राईज नंतर दे, माझा आधी ऐक. सगळं ऐकतो अय्यर भाई. मला फक्त 2 मिनिटं द्या. मी बस आत्ता आलो. हा अरे हो आता येतोय ना बोला ना. अरे अय्यर प्रा चेन्नईचा शेर. अरे बाजू 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 बाजू. हा बस बस सोडी खाली ठेव खाली ठेव खाली ठेव खाली ठेव. हा जेठालाल जेठा हे काय करत आहेस तू? तुमचं स्वागत. हे बघ जेठालाल स्वागत करायच्या आधी माझं ऐकून तरी घे प्लीज. अय्यर भाई तुम्ही काही बोलू नका. आधी मला माझं स्वागत करून घेऊ द्या प्लीज. त्याच्यानंतर काय बोलायचं ते बोला. आइए पधारिए अय्यर भाईजी. आइए पधारिए अय्यर भाईजी. सोल्युशन घेऊन आले आहेत. सोल्युशन घेऊन आले आहेत. आइए पधारिए अय्यर भाईजी. आइए पधारिए अय्यर भाईजी. टपू हे ठेव बाळा. याचं झालं हा काम. अय्यर भाई अय्यर भाई खरंच सुप्रसिद्ध वैज्ञानिक, समाधान करता, गम हरता अय्यर यांचा विजय असो. विजय असो. अय्यर भाई द्या द्या लवकर ते सोल्युशन द्या. म्हणजे बापूजींची या लाकडापासून सुटका होईल. हो हो हो. जेठालाल मी काय म्हणतोय ते सोल्युशन नाही आहे. व्हॉट नाही म्हणजे अय्यर ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. चल कम ऑन सोल्युशन देऊन टाक. हो नाही नाही बबिता मी मस्करी करत नाहीये. जेव्हा तुझ्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा मला वाटलं लॅबोरेटरी मध्ये ते सोल्युशन आहे. पण जेव्हा मी शोधलं तेव्हा फक्त मला बॉटल मिळाली. 2 दिवस अगोदरच सोल्युशन संपलं होतं. व्हॉट काय अरे पण अय्यर भाऊ कुठे ना कुठे तर ते सोल्युशन मिळत असेल ना, जाऊन घेऊन येऊया. हो ना. नाही डॉक्टर हाती तो खूपच स्पेशल सोल्युशन आहे. US वरून इम्पोर्ट करावं लागतं. ते जर आज ऑर्डर केलं तर ते 1-2 महिन्यानंतरच येतं. अय्यर भाऊ ही गोष्ट तुम्ही आधी नाही सांगू शकत होता. जेठालाल मी तुला आधीच सांगणार होतो पण तू मला मध्येच थांबवलंस. अहो मग जसं मी तुम्हाला थांबवलं तसं तुम्ही पण मला थांबवायला पाहिजे होतं ना. पण आता या वादाचा काय फायदा जेठालाल? सगळीकडे फिरून परत आपण तिकडे चालो. काकाजींच्या पायातून हे लाकूड सुटणार कसं? नाही निघणार. आता मला या लाकडासोबतच चालण्या फिरण्याची सवय लावावी लागणार. बापूजी कमीत कमी 1-2 महिने तरी असंच राहावं लागणार. काय करू शकतो? आजोबा प्लीज तुम्ही नाराज होऊ नका. काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. खरी गोष्ट आहे. बापूजी काय अय्यर भाऊ तुम्ही पण लॅबोरेटरी मध्ये व्यवस्थित चेक करून नंतर बबिताजींना सांगायचं होतं ना. आम्हाला सगळ्याला किती उत्साह वाटला होता. पूर्ण सोसायटीमध्ये एक आनंदाची लहर आली होती. तुम्ही सगळ्यावर पाणी फिरवून टाकलं.
काय अय्यर अंकल, तुम्ही रसगुल्ल्यासारख्या मूडवर लिंबू पिळून मूड आंबट केलात. गोले काय बोललास तू, परत बोल. काही नाही. अरे बोल ना गोले, काय बोललास तू ते परत बोल. नाही सॉरी मम्मी, काही नाही. अरे काय नाही, काय तू काहीतरी बोललास ना. अरे त्या मुलाला काय घाबरवता, मला विचारा, मी बोलतो. बोली आता बोलला की सगळ्यांचा रसगुल्ल्यासारखा गोड मूड होता, त्यावर तुम्ही असा लिंबू पिळून सगळ्यांचा मूड आंबट आंबट करून टाकलात. लिंबू आंबट ऍसिड. युरेका युरेका युरेका. सापडला. काय झालं अय्यर भाई? हसताय कशाला अय्यर भाऊ, हसताय कशाला? अरे जेठालाल काकाजींच्या पायावर जो गम लागला आहे ना, त्यावर आपण ऍसिड. अय्यर भाऊ काय बोलताय तुम्ही? बापूजींच्या पायांवर ऍसिड टाकणार? अय्यर भाऊजी, विचार करून करून तुम्ही हा केला? काकाजींच्या पायावर ऍसिड? नाही नाही. अरे नाही, थांब. अरे हा माधवी वहिनी, हा ना अय्यर भाई नाही. ऍसिड टाकलं तर पाय जळून जाईल. जळून जातील का रोशन बाबी? पाय गळून जातील, पायच नाही राहणार. अय्यर कम ऑन अय्यर भाई, तुम्ही सायंटिस्ट असून असं कसं बोलू शकता? बघा, अरे कोमल वहिनी, मी सायंटिस्ट आहे म्हणून असं बोलतोय. मी ते सॉल्युशन घेऊन येणार होतो ना, त्यात पण ऍसिड असतं जो त्या गमला विरघळतो, आणि लिंबू मध्ये पण ऍसिड असतं. आणि ही गोष्ट जर मेडिकल सायन्स पण मानतो, हो ना डॉक्टर हाथी? अगदी खरं बोललात. लिंबू तर व्हिटॅमिन सी आणि ऍसिडने भरलेलं असतं. आपण काय करायचं, लिंबू पिघळलेल्या गरम पाण्यात काकाजींचे पाय असे बुडून ठेवायचे. त्याने काय होईल, गम विरघळेल आणि हा प्रॉब्लेम सुटेल, आणि ते लाकूड त्यांच्या पायातून निघून जाईल. काय? गरम पाणी आणि लिंबू. अरे मग वाट कशाची बघायची, मी फटाफट लिंबू घेऊन येते. अरे नाही अंजली भाभी, 1-2 लिंबूनी काय नाही होणार. 400 ते 500 लिंबूंची गरज पडेल. हा मग आपल्या सगळ्यांच्या घरात जितके लिंबू आहेत आपण घेऊन येऊया ना, आणि बाकीचे सगळे मार्केट मधनं मागवूया ना. हा, एखाद दुसरा माझ्या घरी देखील असणार. ओहो, मी कायम स्टॉक ठेवतो घरी. हो स्टॉक. नाही, मी काय म्हणतो, लिंबूचं तर ठीक आहे, पण गरम पाण्याचं काय? बापूजी गरम पाण्यामध्ये पाय ठेवायला तयार नाही होणार. अरे हो, जेठालाल असं कसं चालेल? काकाजी ऐकत नसतील तर आपण त्यांना समजावायला लागेल. नक्कीच. ठीक आहे. वेल्डन मेहता साहेब. अब्दुल, जर एक काम करशील माझं, मार्केटमध्ये जा आणि एक 400-500 लिंबू घेऊन ये. हे घे पैसे. नाही जेठा भाऊ, माझ्याकडे पैसे आहेत. अरे ठेव ना मित्रा, त्यात काय एवढं. थँक्यू, प्लीज जरा घेऊन ये. लगेच घेऊन येतो. हा बाबू, तू पण अब्दुल सोबत जाशील का त्याला मदत करण्यासाठी? आजोबा, एक सांगू का? हा बोल. हे जे तुमचे पाय आहेत ना, त्याच्या आशीर्वादानेच आपलं घर, पप्पांचं दुकान, माझं चांगलं शिक्षण, हे सगळं शक्य झालंय. जसं आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, अगदी तसंच आम्हाला संकटात टिकून राहण्यासाठी तुमच्या पायांच्या आशीर्वादाची गरज आहे. तर तुम्हाला वाटतं ना की आम्ही तुमच्या पायांना काहीच नाही होऊ देणार? वाटतं बेटा, वाटतं. अरे बघ ना, सकाळपासून तू आणि जेठिया आणि तुम्ही दोघच नाही, पूर्ण गोकुळधाम सोसायटी टेन्शन मध्ये आहे. हा तर आजोबा, त्याच गोकुळधाम सोसायटीने, खास करून अय्यर अंकलने तुमच्या पायांना मोकळं करण्याचा उपाय शोधलाय, ज्यामुळे तुम्हाला त्रासही होणार नाही आणि सगळं काही ठीक होईल. फक्त आजोबा, थोडंसं गरम पाणी, जेवढं तुम्हाला सोसेल त्या पाण्यात खूप सारे लिंबू पिळून जर तुमचे पाय त्यात बुडवले तर तुमचे पाय दरवाजापासून वेगळे होतील. तर आजोबा, तुम्ही तयार आहात ना? आजोबा प्लीज नाही म्हणू नका, आता हाच लास्ट ऑप्शन आहे. आजोबा, तुम्हाला असं वाटतं का की तुमचं ऑपरेशन व्हावं? प्लीज आजोबा, ऐका ना प्लीज. ठीक. थँक्यू आजोबा. पप्पा, सगळे आत या, आजोबा तयार झाले. अरे वा, तयार झाले. वा वा वा, वा बापूजी, वा. या, सगळे आतमध्ये या, या लवकर या. अरे वा, बापू बेटा, वा. वा वा, तयार झाले. वा वा,
ऐकलं बाबा? अच्छा खूप बरे म्हणजे मला तयार करण्यासाठी हे टप्पू नावाचं ब्रह्मास्त्र जेठ्या तू सोडलं होतंस. काय करू बापूजी, तुम्ही माझी गोष्ट तर ऐकत नाही. पण मला माहित होतं की तुम्ही टप्पूला नाही म्हणू शकत नाही. आणले आणले लिंबू आणले. चला चला आता हे लिंबू आले, सगळ्यांनी कामाला लागू. ते सर्व लिंबू पिळून त्याचा रस काढू. हे परमेश्वरा, बस हा उपाय लागू पडेल आणि माझा पाय लाकडापासून वेगळा होईल अशी कृपा करा. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. 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 वा वा वा. वा वा वा, मस्त मस्त छान छान. बापूजी आता हळूहळू तुमचे पाय तुम्ही याच्यामध्ये ठेवा. म्हणा हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. वा वा वा. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. काकाजी फरक पडतोय का? हो जरा जरा वाटतंय तर खरं. अरे वा 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 अय्यर भाऊ. अरे वा. काकाजी हळूहळू पाय वरती घ्या. पकडायची तुझी मेहरबानी. कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. निघते निघते. काकाजी एकदाचे पायावर उभे राहिले. गणपती बाप्पा. क्या बात है काकाजी. कदाचित हा हो ते कधीपासून उभे आहेत ना म्हणून बहुतेक. का मग माहित नाही. बापूजी आजोबा काकाजी. बापूजी आता काय झालं. अरे काकाजी झालं. बंद का झालं. आजोबा आजोबा चला काकाजी. अरे
अरे टप्पू, पळा. हो ना. हे काय करताय तुम्ही? अरे टपुडा, हे बघ हे बघ हे बघ हे बघा सगळ्यांनी. तुम्ही नाईट जॉगिंग का करताय? अरे टपुडा, मला तर असं वाटतंय जणू वर्षानुवर्षानंतर माझे पाय धरणी मातेला टेकले. खूप मस्त वाटतंय टपुडा. वा 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 वा. आणि आणि हा तुम्हा सगळ्या लोकांचे खूप 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 आभार. काकाजी तुम्ही पण काय कमाल करताय आता. आज तुम्हा सगळ्यांना माझ्यामुळे जो त्रास सहन करावा लागलाय त्याच्यासाठी खूप 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 आभार. अरे काकाजी तुम्ही पण ना. काकाजी, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. सगळ्यांकडून सांगू इच्छितो, आम्ही जे काही केलं ते आमचं कर्तव्य होतं. वा. पण आज हे बोलावंच लागेल. अय्यर भाऊ, मिठी मारा अय्यर भाऊ. आज तुम्ही हे सिद्ध केलं अय्यर भाऊ की तुम्ही खरंच शिकले सवरलेले सायनिस्ट आहात. अरे म्हणजे आज सिद्ध केलं म्हणजे मी पहिले सायंटिस्ट नव्हतो. नाही तुम्ही आधी पण सायनिस्ट होता, पण आधी तुम्ही तुमची सायनिस्टगिरी आतल्यात फक्त स्वतःलाच दाखवायचात. पण आज तुम्ही संपूर्ण गोकुळधाम सोसायटीच्या समोर खुल्ला तुमची सायनिस्टगिरी दाखवून दिलीत. हा अगदीच. 3 cheers for Iyer uncle. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! अरे टपू, नॉट ओनली फॉर मी, 3 cheers फॉर गोकुलधाम सोसायटी. हिप हिप Hip hip hooray! Hip hip hooray! गुड मॉर्निंग गोकुळधाम. हॅपी न्यू इयर अंजली. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर श्रीमानजी. पण हे काय, तुम्ही सकाळी सकाळी जॉगिंग सूट का घातलाय? अगं जॉगिंग सूट कशाला घालतो माणूस अंजली? जॉगिंग करायला चाललोय. वा वा तारक, विचार तर खूपच चांगलाय. पण त्याआधी नव्या वर्षाच्या पहिल्या चहाचा घोट तर घ्या. त्याच्यासोबत तुमची फेवरेट बिस्किट पण आहेत. नाही अंजली नाही. का? अगं चहा प्यालो तर साखर वाढेल आणि बिस्किट खाल्ली तरी पण साखर आहेच, मीठ आहे आणि मैदा असणार. एवढ्या सगळ्या कॅलरीज नाही. आजपासून नाश्त्याला मी फक्त सफरचंद खाणार. What? अँड ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. काय? एक सफरचंद रोज खा, डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही पडणार. नाही मला ही म्हण माहितीये, त्याचा अर्थ सुद्धा माहितीये. पण तुम्हाला काय झालंय? तुम्ही माझे ते सारक आहात ना, जे माझे तारक. तारक काय झालंय? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? अगं बाई एकदम ठीक आहे तब्येत, आणि ठीक राहावी यासाठीच करतोय मी. आज दुपारच्या जेवणात सूप पिणार, सलाड खाणार, थोडेसे मूग खाणार. खरंच? खरंच? अगं हो ग. प्लीज एक चिमटा काढा ना. प्लीज मला सांगा ना की मी स्वप्न नाही बघते म्हणून. अगं बाई हे स्वप्न नाहीये, हकीकत आहे, वास्तविकता आहे. हा चमत्कार झालाच कसा? तुम्ही सकाळी सफरचंद खाण्याची गोष्ट करताय, जॉगिंगला जाण्याची गोष्ट करताय. नवीन वर्षाचा संकल्प, न्यू इयर्स रेझोल्युशन. काय? आय मीन अंजली, तू माझ्या स्वास्थ्यावर एवढं लक्ष ठेवतेस, त्याला चांगलं ठेवण्यासाठी इतका प्रयत्न करतेस. मी सुद्धा न्यू इयरचा संकल्प करून टाकला. अरे माझी बायको माझ्यासाठी एवढं करते, मी स्वतः पण माझ्या स्वास्थ्यासाठी सजग राहणार आणि स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणार. पण माहितीये, मी असं ऐकलंय की लोक नव्या वर्षाचे संकल्प तर करतात, 2-3 आठवड्यांनी तोडून पण टाकतात. असतात काही लोक तोडून टाकतात, पण माझा संकल्प एकदम दृढ आहे. दृढ संकल्प हा नाही तुटणार. नक्की? 100% नाही तुटणार. तारक, जर तुम्ही तुमचा संकल्प तोडलात ना, तर माझं हृदय पण तुटून जाईल. हा, मी तुझं हृदय कधीच तुटून देणार नाही अंजली. मी तर हा संकल्प आज सकाळी लिहून सुद्धा काढलाय, म्हणजे विसरायला नको. क्या बात है तारक. अगं हो, आज सकाळीच माझ्या खास शैलीत लिहिलंय मी. अहो मग ऐकवा ना. अच्छा काय तुम्ही पण लवकर ऐकवा ना. ओहो. आय जस्ट कांट वेट. ऐकवतोय. माझ्या प्रेमळ बायकोला एवढंच सांगेन मी, नव्या वर्षाचा संकल्प आहे स्वस्थ राहीन मी. वडापाव, भजी, जिलेबी आणि चाट पासून, चायनीज आणि पंजाबी स्वादापासून दूर राहीन मी आणि सलाडचा भक्त होईन मी. नव्या वर्षाचा संकल्प आहे स्वस्थ राहीन मी. गाजर, मुळा, सुरण, भोपळा, पालक, मेथी आणि पाचक आवळा सगळं खाऊन खाऊन जीवनात मस्त राहीन मी. नव्या वर्षाचा संकल्प आहे स्वस्थ राहीन मी. माझ्या प्रेमळ बायकोला एवढंच सांगेन मी, नव्या वर्षाचा संकल्प आहे स्वस्थ राहीन मी. ओ माय गॉड, नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी मला असं वाटतंय की माझं संपूर्ण वर्ष सुंदर जाणार आहे. एक मिनिट थांबा.
मला तुमचा एक फोटो काढायचा आहे. फील द फ्रुट्स अराउंड यू अँड जस्ट स्माइल. ओके, स्माइल. काढला फोटो. आता सांग का काढला हा फोटो आणि करणार काय आहेस तू? तारक, तुमचा हा फोटो आता आपल्या फोटोग्राम ॲपवर अपलोड करणार आहे. माझ्या प्रेमळ नवऱ्याचं न्यू इयर रेझोल्युशन अँड हे झालं अपलोड. हॅपी न्यू इयर जेठालाल. हॅपी न्यू इयर मेहता साहेब, हॅपी न्यू इयर. आज तर मी तुमच्या हॅपी न्यू इयरला खरोखरचा हॅपी न्यू इयर बनवणार आहे. अच्छा, कसं? अरे नाही, फोन पर सांगण्याची रिस्क नाही घेऊ शकत. का? अहो भाऊ, तुम्ही आणि अंजली वहिनी एकाच घरात राहतात ना, त्यांनी ऐकलं तर गडबड होऊन जाईल. तुम्ही एक काम करा, अंजली वहिनींना असं सांगा की मी जरा फिरून येतो आणि असं सांगून अर्जंटली इथे अब्दुलच्या दुकानाकडे या. अरे पण झालंय काय? अरे भाऊ, प्रश्न करू नका ना, आता बोललो तेवढं करा ना. या ना इकडे, आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. सगळे? हा, आम्ही सगळे, मी, भिडे, पोपटलाल, हातीभाई, अय्यर भाऊ, सोडी. अच्छा, असं. पण यार जेठालाल. अरे मेहता साहेब, बोललो ना, आता प्रश्न उत्तर करू नका, या लगेच इकडे. ठीक आहे, ओके. हा, या, येत आहे. काय म्हणाले जेठा भाऊजी? काय नाही, हॅपी न्यू इयर विश करत होता. अंजली, मी जरा फिरून येतो. 1 मिनिट. नक्की तुम्हाला नव्या वर्षाच्या पहिल्या चहाचा घोट घ्यायचा नाहीये? अंजली, नक्की, अगदीच नक्की. वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा जो दृढ संकल्प मी घेतलाय ना, तो मला तोडायचा नाही. कारण तूच तर बोललीस, जर हा संकल्प तुटला तर तुझं हृदय तुटेल. हो, हृदय तर माझं तुटूनच जाईल. मग मी तुझं हृदय कसं तोडू शकतो अंजली? कुठल्याही किमतीवर नाही तोडू शकत. परत आल्यावर तुझ्या हाताचा फर्स्ट क्लास ग्रीन टी पिणार. ओके? ओके. मेहता साहेब आता येतील, पण आपल्यातलं कुणी त्यांना काही सांगायचं नाही काय? अय्यर भाई, नाही, सरळ त्यांना तिकडे घेऊनच जाऊया. अरे हो, पण जेठालाल आल्यावर ते विचारणारच ना कुठे जायचं म्हणून. मग काय सांगायचं? ओ भिडू, काही सांगायची गरजच काय? ओय, सरळ धरायचं, गाडीत बसवायचं आणि भर घेऊन जायचं. गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू अरे इयर. मेहता साहेब, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आणि बोला. क्या बात आहे मेहता साहेब, तुम्ही तर एकदम फ्रेश वाटताय. मळायचं सूटबीट घालून आलात. काय झालंय काय? अरे पण झालंय काय हे तू सांग जेठालाल. ज्याप्रमाणे तुम्हाला बोलावून घेतलंयस, अंजलीला सांगू नका. काय चाललंय काय? ओय मेहता साहेब, आता प्रश्नोत्तरांना अजिबात वेळ नाहीये. ओय, सरळ गाडीत बसा, चला. अरे पण जायचंय कुठे? अहो मेहता साहेब, आपण जिथे जाणार आहोत ना, तिथे खूप मजा येणार आहे. अरे अय्यर भाऊ, आपल्याला सगळ्यांना तर मजा येईलच, पण सगळ्यात जास्त मजा मेहता साहेब तुम्हाला येणार आहे. चला लवकर जीप मध्ये बसा. चला. अरे सॉरी, मी नाही येऊ शकत. पण का हो? कारण वर्षाचा पहिला दिवस आहे. मी घरातून ठरवून निघालोय. थोडा व्यायाम करणार, थोडं जॉगिंग करणार, त्यामुळे येऊ नाही शकत. तुम्ही लोक कॅरी ऑन करा. अरे काय कॅरी करताय? अरे मेहता साहेब, तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही नाही जाऊ शकत. तुम्ही चला, आम्ही सगळ्यांनी खास तुमच्यासाठी सुट्टी घेतली. मी तर या गोष्टीसाठी हाफ डे घेतलाय. मी पण. ओय मेहता साहेब, तुम्हाला तर यावंच लागेल. यावंच लागेल, माहिती का? अरे मित्रांनो, सांगतो ना मी नाही येऊ शकत. जॉगिंग करायला ओ जायचंय. यारो, मेहता साहेब असं नाही ऐकणार. चला. अरे पण तुम्ही मला कुठे घेऊन जाताय हे तरी सांगा ना. कुठे घेऊन आलाय हे तरी सांगा. या हो, या. या आतमध्ये या. मजा या, येईल. बघा तर. या, लवकर. बघा मेहता साहेब. अरे बापरे, आजच फिट राहण्याचा संकल्प घेतलाय आणि हे लोक मला इकडे घेऊन आलेत. ही आहे नवीन वर्षाची स्वादिष्ट सुरुवात. माझ्या तोंडाला तर आत्तापासूनच पाणी सुटायला लागलंय. अरे मी तर इथले खूप नाव ऐकलंय. इथले समोसे, छोले, भटुरे, डोसा. हा वा.
हो मी पण ऐकलंय ना की लोक लांबून लांबून या जुहूच्या श्री घनघोर स्वीट मध्ये नाश्ता करायला येतात. इथली नमकीन मिठाई सगळ्यात अद्भुत असते. होय, इथलं खाणं एवढं टेस्टी आणि चटकदार असतं ना की खाता खाता माणूस आपले हात पण चाटत बसतो. इथे लोकांनी कितीही कंट्रोल करायचं ठरवलं तरी स्वतःला आवरूच शकत नाही. खातच जातात. अरे कसं आवडणार, इकडचा सुगंध बघा ना. खरी गोष्ट आहे. हे देवा, माझ्या नवीन वर्षाचा संकल्प धोक्यात आहे. माझ्या संकल्पाची रक्षा करा प्रभू. बोललो होतो ना मेहता साहेब, मी बोललो होतो ना की आपण जिथे जातोय तिथे सगळ्यात जास्त आनंद तुम्हालाच होणार आहे. झाला ना? अरे झालाय जेठालाल. बघ अति आनंदामुळे बोलूही शकत नाही ते. होत असं काय म्हणजे आपली सगळ्यात आवडीची गोष्ट अचानक अशी होलसेल मध्ये मिळून गेली ना तर भल्या भल्यांची बोलती बंद होऊन जाते. बिलकुल बरोबर आहे. काय नाही मेहता साहेब, काही बोलायचं गरज नाहीये. तुम्ही फक्त चला आणि पोट भरून खा. हो मेहता साहेब, तुमच्या सूप आणि सलाडनी भरलेल्या फिकट आयुष्यात कमीत कमी नव्या वर्षाची सुरुवात तरी चटकदारपणे झाली पाहिजे. बिलकुल. आणि याच्यापेक्षा चटकदार जागा तर असू शकत नाही ना. खरी गोष्ट आहे. यामुळेच तुम्हाला न सांगता इथे सरप्राईज द्यायला आणलंय. बघा मेहता साहेब, आम्हा मित्रांना तुमची केवढी काळजी आहे. ओय यारो, टाइम वेस्ट नका करू. मला माहितीये मेहता साहेबांची जीभ पण वळवळायला लागलीये. हो, लवकर जाऊया आणि काहीतरी ऑर्डर करूया. चला. मला तर माफच करा. माफी कसली मागता मेहता साहेब? अरे नाही, ते आपली माफी नाही मागत आहेत, ते प्रॅक्टिस करतायत. आता जर अंजली वहिनींना समजलं तर मग त्यांची कशी माफी मागायची? अहो, तो विचार नंतर करावं माफी मागायचा. आधी पहिल्यांदा खाऊया काहीतरी. चला. अरे मेहता साहेब, तुम्ही काळजी नका करू. अंजली वहिनीला काही माहित नाही पडणार. तुम्हा लोकांना काहीतरी गैरसमज होतोय. मी अंजलीची माफी मागण्याची प्रॅक्टिस नाही करत आहे, तुमची माफी मागतोय. म्हणजे तुमची मैत्री माझ्यासाठी अमूल्य आहे. मी तुमच्या भावनांची कदर सुद्धा करतो. पण काय मेहता साहेब? पण आज मी यातलं काहीच खाणार नाही. काय मेहता साहेब, या चटकदार गोष्टी खायला तुम्ही नाही म्हणताय? तुम्ही अरे खास तुमच्यासाठी हा प्रोग्राम बनवला आणि आता तुम्ही सर्वांचा मूड खराब करताय. आता काय कारण सांगू? अरे मित्रांनो, तुम्ही लोकांनी प्रोग्राम बनवलाय. गोष्ट पण आनंदाची आहे, पण मी आज नाही खाऊ शकत. माझं पोट खराब आहे. खोटं बोलू नका मेहता साहेब. ज्याचं पोट खराब असतं तो असं जॉगिंग करायला बाहेर थोडंच निघतो. बरोबर बोलतोयस. ऍक्च्युली काय झालं, रात्री पोट खराब होतं. हो, रात्री पोट खराब होतं. आणि पोट खराब झाल्यामुळे तोंडात अल्सर झाले. हो, छाले पडले. म्हणून नाही खाऊ शकत. अहो मेहता साहेब, इथले छोले खा, मग छाले आठवणारच नाही तुम्हाला. अरे बाबा, खरंच असले छाले पडलेत ना भिडे की मी छोले काय काहीच खाऊ शकत नाही. पाणी सुद्धा नाही पिऊ शकत आहे मी. अरे अच्छा, 1 मिनिट. दाखवा, मला दाखवा ना तुम्ही. हाती भाऊ, अल्सर एवढे छोटे आहेत की दिसणार पण नाही. मी ना डॉक्टर आहे, मला सगळ्या टाईपचे अल्सर दिसतात. चला दाखवा बरं. नाहीये अल्सर नाहीये. तोंड आलेलं नाहीये. पोट सुद्धा एकदम ठीक आहे. माझं पोट खराब नाहीये. मी कारणं बनवतोय बाबा. मी एकदम ठीक आहे, पण मला हे सगळं नाही खायचंय. अहो पण का नाही खायचं मेहता साहेब? अरे बाबा, मी न्यू इयर रेझोल्युशन घेतलंय भिडे. कोणतं लोशन घेतलंय? जेठालाल, लोशन नाही, रेझोल्युशन. मी नवीन वर्षाचा संकल्प केलाय जेठालाल की मी माझ्या स्वास्थ्यासाठी सजग राहणार आहे. मी स्वास्थ्यवर्धक आणि पौष्टिक पदार्थच खाणार आणि असा कुठलाही पदार्थ नाही खाणार जे माझ्या शरीराला नुकसान पोहोचवेल. असा संकल्प केलाच कशाला भाऊ? का केला? अरे तुम्ही लोक हसताय कशाला? मी काय जोक सांगितला का? मेहता साहेब, आज 1 जानेवारी आहे, 1 एप्रिल नाही आहे. आम्हाला एप्रिल फुल करणं बंद करा. खरी गोष्ट आहे. आता चेष्टा करायला वेळ नाही आपल्याकडे. पटापट खाण्याची ऑर्डर देऊन टाकू आणि काहीतरी खाऊन घेऊ आपण. अरे मी चेष्टा नाही करत आहे. मी खरंच संकल्प केलाय की मी या प्रकारचा कुठलाही पदार्थ नाही खाणार. मी नाही खाऊ शकत आहे सगळं. अहो संकल्पच आहे ना तो, तोडून टाका ना. अरे नाही तोडू शकत मी. का नाही तोडू शकत आहे? अरे बाबा, कारण माझा संकल्प तुटणारा संकल्प नाहीये. तो एकदम दृढ आहे
आणि मी अंजलीला सुद्धा सांगून बसलोय. अरे माझी बायको माझ्यासाठी एवढं करते, मी स्वतः पण माझ्या स्वास्थ्यासाठी सजग राहणार आणि स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणार. म्हणून मित्रांनो, मला माफ करा, मी हे सगळं नाही खाऊ शकत. अच्छा, तर ही गोष्ट आहे. मेहता साहेब तुम्ही घाबरू नका. अंजली वहिनींना याची भनक सुद्धा लागणार नाही. तुम्ही खा बिंदास. मेहता साहेब, अहो गोकुळधाम तर इथून खूप दूर आहे आणि अंजली भाभींना काही कळायचा चान्सच नाहीये. अच्छा, तुम्हाला भीती वाटते की पोपटलाल अंजली वहिनींना सांगेल म्हणून न हो ना? काय टेन्शन नाही, आपण पोपटलाला शपथ घ्यायला लावूया ना. काओ जेठालाल, मी का सांगणार? अरे भाऊ, तू अंजली वहिनींना तुझी बहीण मानतोस ना? बहीण मानतो आणि मेहता साहेबांना आपला मित्र देखील मानतो. हो, पण मित्रावर भाऊ वरचढ झाला तर? चला घे, चल शपथ घे, शपथ घे. अरे बाबा, असं काहीच नाहीये की मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटते का मला तुमच्यावर संशय आहे. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की तुमच्यातला कोणीही कोणाला काही सांगणार नाही. तर मग प्रॉब्लेम तरी काय आहे? डॉक्टर हाती, जर मी हा संकल्प तोडला तर अंजलीचं हृदय तुटेल. अहो, पण अंजली वहिनींचं हृदय तर तेव्हाच तुटेल ना जेव्हा त्यांना हे सगळं कळेल. आम्ही त्यांना हे काही कळूच देणार नाही मेहता साहेब. ओय मेहता साहेब, माझ्याकडे तुमच्या प्रॉब्लेमवर एक नंबर सोल्युशन आहे. काय? ओय, तुम्ही नवीन वर्षाचा संकल्प केलाय ना? म्हणजे आज संकल्पाचा पहिला दिवस आहे. मग 1 तासानंतर संकल्प चालू करा ना. सिंपल. अरे वा, जबरदस्त आयडिया आहे, मस्त आहे. अरे सोडी, संकल्प म्हणजे काय बस आहे का की एक सुटली तर 1 तासानंतर दुसरी येईल? मी ऑलरेडी संकल्प घेतलेला आहे, मी नाही तोडू शकत ह्याला, मी नाही तोडणार. पण का मेहता साहेब? अहो, आम्ही सांगतोय ना की अंजली वहिनींना नाही समजणार म्हणून. या ना आता, चला ना. जेठालाल, प्रश्न अंजलीला कळण्याचा नाहीये, पण मी स्वतःला कसं खोटं बोलू? अरे मलाही अंतरात्मा आहे, मला एक विवेक आहे, माझी पण काही तत्व असतात ना. अरे सरळ साधे चाट पकोडे खायचे, तर त्यात कुठे तो अंतरात्मा, तो विवेक आणि धर्म घुसवताय तुम्ही. चला ना भाऊ, खाऊया ना आता. खा खा आणि मजा करा. हा, आणि संकल्प वगैरे सगळं विसरून जा. तुम्ही मला हे सांगा, स्वतःला विचारा की सलाड आवडतं की समोसे? तुम्हाला कारली आवडतात की कचोरी आवडतात? दुधी भोपळ्याची भाजी आवडते की भटुरे? सांगा. अरे सांगा काय सोडी, आपल्याला तर माहिती आहे ना त्यांना काय आवडतं. हा, चला चला खा. चला. हे देवा, कुठे अडकवलास तू? हे काय धर्म संकट आहे, आता काय करू मी? थोडस खाऊ का? नको नको, संकल्प नाही तोडायचंय. तसं थोडस खाऊन घेतलं तर अंजलीला कुठे कळणार आहे? तारक, जर तुम्ही तुमचा संकल्प तोडलात ना तर माझं हृदय पण तुटून जाईल. हा, नाही तारक मेहता, नाही. आज स्वतःवर संयम नाही ठेवू शकलास तर स्वतःला काय उत्तर देशील? अहो, एवढा कसला विचार करताय मेहता साहेब? अरे नाही खायचंय मला. अरे एक वेळा बोललो ना, नाही खायचं तर नाही खायचंय. केव्हापासून सांगतोय की मला नाही खायचंय आणि तुम्ही आत मला फोर्स करत चाललेत. खबरदार आहे, जर कोणी मला फोर्स केला तर मी नाही खाणार म्हणजे नाही खाणार. ठीक आहे मेहता साहेब, नाही करणार फोर्स भाऊ, पण एवढा राग का आलाय तुम्हाला? भल्याचं जगच नाही राहिलं. अहो, आम्ही तुमच्यासाठीच तर सांगत होतो ना. तुम्हाला नाही खायचंय तर नका खाऊ, जाऊ द्या. ओय छड्ड यार, आपण तर मित्राच्या नात्याने ह्यांना इथे घेऊन आलो. त्यांना नाही खायचं तर सोडा यार. ठीक आहे मेहता साहेब, आम्ही तुमच्या डिसिजनचा रिस्पेक्ट करतो. थँक्यू. करा रे करा, आजचा प्रोग्रामच कॅन्सल करा, घरी जाऊ आपण. अरे पण प्रोग्राम का कॅन्सल करताय तुम्ही? अहो, आम्ही इथे बसणार, तुमच्या समोर बसून खाणार, मग तुमचंही मन होईल आणि मग तुमचा तो तंदुरुस्त जीवनशैलीचा संकल्प आहे तो तुटून जाणार ना. नाही तुटणार, माझा संकल्प नाही तुटणार. माझा संकल्प अतिशय दृढ आहे. तुम्ही लोक खा, आरामात खा, पोट भरून खा. मी बसतो ना तुमच्या बरोबर. पण नाही खाऊ शकत मेहता साहेब. कसे खाऊ शकतो? तुम्ही न खाता साईडला तोंड पाडून बसला आहात, मग आम्ही कसं खाणार? अरे पण मी तोंड पाडून का बसणार जेठाला? अरे गोष्ट समजून घ्या मेहता साहेब, हा पूर्ण प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी बनवलाय. तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला आनंद बघायचा आहे, जो समोसा, कचोरी, गुलाबजाम खाताना तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. अरे जेठालाल, मी तुमच्या भावनांची कदर करतोय, पण आयुष्यात खूप वेळा अशी वळणं येत असतात जेव्हा आपल्या भावनांना बाजूला ठेवून कठोर निर्णय घ्यावे लागतात. मी संकल्प केलाय की आजपासून मी अशा सगळ्या गोष्टी नाही खाणार आहे. पण तुम्ही लोक खा ना. तुम्ही खाल तर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल तो माझाच तर आनंद आहे ना. आपण काही वेगळे आहोत का? चला मित्रांनो, चला. काय तुम्ही? टेबल जॉईन कर ना. बसा इथे बसा. हा, चला चला. हॅलो अंजली,
काय करते तुम्ही? तुला सांगितलं होतं ना मी जरा फिरायला जातोय, तर जरा गोकुळधामच्या मित्रांबरोबर फिरायला आलोय. संकल्प आठवतोय ना? कुठे तुटला तर नाही ना? अरे असं काय बोलतेस अंजली, माझा संकल्प अगदी दृढ आहे, नाही तुटणार. तसं मला माहितीये की यावेळी हा संकल्प तुम्ही नाही तोडणार, कारण हा संकल्प तुम्ही माझ्या प्रेमासाठी केलाय हो. आणि तुम्ही माझं हृदय नाही तोडणार. नाही नाही अंजली, कधीच नाही. एक प्लेट समोसा द्या. हा 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 कसला आवाज होता? ते काय ना, पार्क मध्ये काही मुलं आली आहेत शाळेतली ट्रिपला, पिकनिकला, ती गोंधळ घालतायत. एक मिनिट, जरा मी जरा लांब जाऊन बोलतो. मेहता साहेब कुठे गेले? ते काय ठीक आहे. मित्रांनो, मी काय म्हणतो, मेहता साहेबांना खायचं खूप मन आहे, पण फक्त आपल्या संकल्पामुळे ते स्वतःला थांबवत आहे. मला नाही वाटत की मेहता साहेब आज काही खातील. मोठा पक्का निर्धार करून आलेत ते. अरे मग आपण पण पक्का निर्धार करून टाकू ना की आज काही झालं तरी त्यांना खाऊ घालायचं. आपण खाण्याची तारीफच अशी करायची की ते स्वतःला आवरूच शकणार नाही. सॉरी, जरा फोन आला होता. अरे कुठे गेला ऑर्डर घेणारा? आला